तर मित्रांनो, आपल्या नाशिकला कुंभमेळा होतोय आणि त्या कुंभमेळ्याच्या जे साधुग्राम बांधायचं आहे, त्या साधुग्रामची जागा आहे आपल्या तपोवनामध्ये. तपोवनामध्ये जवळपास आता जर बघितलं तर 3,500 झाडी आहे. आणि साधुग्राम बांधण्यासाठी सरकार सांगतंय जवळपास 1800 झाडं तोडायची. 1800 झाडं तोडायची म्हणल्यावर जवळपास निम्म तिथलं जे जंगल आहे ते निम्म जंगल तोडावं लागणार आहे असं सरकार सांगतंय. पण काही पर्यावरण प्रेमींनी त्याच्यावर आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर सरकार सांगतंय की ती 10 वर्षापूर्वीची झाडं आहे ती तोडली जाणार आहे. मला हे कळत नाही मित्रांनो, सरकारला त्याच ठिकाणी का साधुग्राम बांधायचं आहे. नाशिककरांनी जवळपास 4 ते 5 जागा सुचवलेल्या आहेत ज्या ठिकाणी साधुग्राम बांधू शकतो. आत्ताच्या काळात जर बघितलं मित्रांनो, आपण एक झाड जरी तोडलं तर गुन्हा दाखल होतो. मग आता आपण काय सरकारवर 1800 गुन्हे दाखल करायचे का? माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, जंगल वाचलं पाहिजे आणि जे पर्यावरणप्रेमी यासाठी लढताय त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. धन्यवाद.